हाय हॅलो नमस्कार. मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे. आणि आज आपण मसाला भरलेली वांगी तयार केलेली आहेत. ती आज आपण बघत आहे. गावरान पद्धतीची झणझणीत मसाला भरलेली वांगी आपण तयार केलेली आहेत. ते आज आपण बघणार आहे. भरलेली वांगी तयार करण्यासाठी काय काय साहित्य आपण वापरलेले आहे ते बघूया. 4 हिरव्या मिरच्या, अद्रक, खोबरे आपण भाजून घेतलेले आहे आणि लसूण आणि कोथिंबीर. पाणी न घालता हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. भरलेलं वांग तयार करण्यासाठी 1.5 टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेत आहे. तर जेवढा बारीक आपल्याला कांदा चिरून घ्यायला येईल तेवढा आपण बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी मोठा 1 कांदा वापरत आहे. जर छोटा असला तर 2 कांदे घ्या. कांदे आपल्याला चांगले बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर मी या ठिकाणी 1च मोठा कांदा वापरलेला आहे आणि तो आता बारीक चिरून घेत आहे. भरलेली वांगी तयार करण्यासाठी आपण छोटी छोटी वांगी घेतलेली आहेत. काटेरी वांगी आपण भरलेली वांगी तयार करण्यासाठी घेतलेली आहेत. वांग्याचे देठ चिरून आता आपण वांग्याला असा मध्यभागी कापून आपण आतमध्ये किडलेले आहेत की नाही ती चेक करणार आहे. तर असे वांग्याला आपण कापून आतमध्ये किडलेले आहेत की नाही ते बघून घेणार आहे. वांग्याला आपण असे उभे आणि आडवे कापून अशा फोडी कापून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण भरलेली वांगी तयार करण्यासाठी फोडी तयार करून नंतर वांगी आपण काळी पडू नयेत म्हणून अशा टपामध्ये पाणी घेऊन आपण त्यामध्ये वांगी चिरून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने आपण वांगे अर्धे चिरून किडलेले आहे की नाही ते बघणार आहे. अशा पद्धतीने आपण सर्व वांगी चिरून पाण्यामध्ये टाकणार आहे. अशा पद्धतीने आपण सर्व वांग्यांच्या फोडी करून पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत. मसाला भरलेली वांगी तयार करण्यासाठी आपण एका ताटामध्ये भाजून घेतलेले शेंगदाण्याचे कूट काढत आहे. तर या ठिकाणी मी 4 चमचे भाजलेले शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे. आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये भाजलेले खोबरे, लसूण, हिरवे मिरच्या आणि अद्रक आणि कोथिंबीर हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे. त्यातील आपण 3 चमचे मसाला आपण यामध्ये घेतलेला आहे. 1 चमचा रेड चिली पावडर यामध्ये आता आपण घालत आहे. अर्धा चमचा गरम मसाला आपण यामध्ये घालत आहे. चवीसाठी आता यामध्ये आपण मीठ घालत आहे. थोडीशी यामध्ये हळद पावडर आपण घालत आहे. कांदा लसूण मसाला आपण यामध्ये 2-2.5 चमचे घालत आहे. झणझणीत आपण मसाला भरलेली वांगी तयार करत आहे. या ठिकाणी आपण 2.5 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. अर्धे चमचे लिंबूचा रस आपण यामध्ये घातलेला आहे आणि आता यामध्ये आपण अर्धी पळी तेल घालत आहे. लिंबूच्या ऐवजी आपण यामध्ये चिंचेचा कोळही अर्धा 1 चमच वापरू शकतो. आता हे सर्व मसाले आपण हाताने चांगले एकत्र करून घेणार आहे. पाणी न घालता हे सर्व मसाले आपण असे एकत्र करून घेतलेले आहेत. लिंबूचा रस आणि तेल घालून मसाला एकत्र मिक्स करून घेतलेला आहे. वांगी आपण चिरून एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकून ठेवलेली वांगी आता पाण्यातून आपण धुवून घेत आहे आणि वांगीतील पाणी आहे ते सर्व आपण निथळून काढणार आहे. तर अशा पद्धतीने वांगी आपण धुवून सर्व त्यातील पाणी काढून वांग्यातले पाणी आपण काढून टाकणार आहे आणि वांगी अशी स्वच्छ करून घेणार आहे. वांग्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो मसाला घेऊन आता आपण चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये थोडा थोडा करून आपण तो भरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मसाला चिरून घेतलेल्या वांग्यामध्ये असा भरून घेणार आहे. सर्व मसाला आपण वांग्यामध्ये अशा पद्धतीने भरून घेतलेला आहे. मसाला भरलेली वांगी तयार करण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता आपण 3 पळी तेल घालत आहे. जर मोठी वांगी असतील तर आपण कढईऐवजी कुकरमध्ये फोडणी घातली तर कुकरमध्ये वांगी लवकर शिजतात. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण मसाला डब्यामधील छोटा चमचा मोहरी तेलामध्ये भाजण्यासाठी टाकलेली आहे. यामध्ये आता आपण छोटा चमचा आपण जिरे तेलामध्ये तडतडून घेत आहे. तेलामध्ये मोहरी आणि जिरे भाजल्यानंतर यामध्ये आपण आता 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आता यामध्ये तेलामध्ये टाकत आहे.
तेलामध्ये सतत असे परतून कांदा आपण भाजून घेणार आहे. कांदा थोडासा असा लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून भाजून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण पाणी न घालता तयार करून घेतलेला मसाला घालत आहे. त्यामध्ये आपण भाजलेले खोबरे, लसूण, अद्रक, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हा मसाला आपण बारीक करून घेतलेला आहे. हा मसालाही आपण तेलामध्ये चांगला भाजून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकत आहे. टोमॅटो आपण एक मोठा आणि एक अर्धा असा 1.5 टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे. तो आता आपण तेलामध्ये टाकून भाजून घेत आहे. कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडेसे मीठ टाकून परत हे सर्व आपण चांगले परतून भाजून घेत आहे. वांग्यामध्ये आपण जो मसाला भरलेला आहे त्यामध्येही आपण मीठ टाकलेले आहे. त्यामुळे आता फक्त आपण थोडेसे मीठ फक्त आपण मसाल्यांपुरतेच मीठ आपण टाकलेले आहे. कांदा आणि टोमॅटो आपल्याला चांगला असं तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण थोडेसे मसाले टाकत आहे. त्यामध्ये थोडीशी हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा रेड चिली पावडर यामध्ये आता आपण टाकत आहे. वांग्यामध्येही आपण मसाले भरलेले आहेत. त्यामध्येही आपण रेड चिली पावडर आणि गरम मसालाही टाकलेला आहे. आता आपण फक्त थोडासा मसाला कांदा आणि टोमॅटोमध्ये थोडा मसाला आपण यामध्ये आता आपण ॲड केलेला आहे. आता हे मसालेही आपण तेलामध्ये चांगले परतून घेत आहे. तेल सुटेपर्यंत आपण सर्व मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेतलेले आहेत. आणि आता आपण यामध्ये जी वांगी मसाला भरून घेतलेली आहेत ती वांगी आता आपण या कढईमध्ये सर्व टाकून घेत आहे. वांगी घातल्यानंतर आपण आता हे सर्व मसाला आणि वांगी चांगली 2-3 मिनिटे चांगली परतून घेणार आहे. मसाला भरलेली सर्व वांगी आणि मसाला आपण 4-5 मिनिटे चांगले परतून घेतले. आणि आता याच्यावरती आपण एक ताट ठेवून त्याच्यावरती आता आपण पाणी, मिक्सरच्या भांड्यातील पाणी आणि मसाला दोन्ही एकत्र करून आता आपण ताटावरती झाकून 5-6 मिनिटे वांगी आतल्या आत आपण वाफवून घेतलेली आहेत. तर पहिल्यांदा पाणी न घालता आपल्याला वांगी अशी झाकून आतल्या आत वाफवून शिजवून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण ताटात गरम झालेले पाणी घालत आहे. बारीक गॅस करून आपण आतल्या आत वांगी 5-7 मिनिटे शिजवून घेतलेले आहेत. ताटातील गरम केलेले पाणी कढईमध्ये मिक्स करून आता हे सर्व आपण मसाले आणि पाणी सर्व आपण एकत्र मिक्स करून घेत आहे. पुन्हा झाकण ठेवून आपण 15-20 मिनिटे वांगी शिजवून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपण मसाला भरलेली वांगी शिजवून तयार केलेली आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आता मी भाकरी करून घेतलेली आहे. परत अजून 5-6 मिनिटे झाकण ठेवून वांगी शिजवून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने आपण गावरान पद्धतीची मसाला भरलेली वांगी, झणझणीत अशी मसाला भरलेली वांगी तयार केलेली आहेत. तर अशी मसाला भरलेली वांगी भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला खूप छान लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोच राहील. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.